प्रेमिका की ओर से शादी का दबाव बनाने के चलते सौरभ बंडू लाखे ने उसकी गला घोंटकर हत्या कर दी थी। इस मामले में संभाजीनगर अतिरिक्त सत्र न्यायाधीश S.A. सिन्हा ने सौरभ को आजीवन कारावास और 25,000 के जुर्माने की सजा सुनाई है। सौरभ ने 15 अगस्त 2022 को प्रेमिका की हत्या करने के बाद बड़ी बेरहमी से उसके टुकड़े किए थे। सौरभ बंडू लाखे याने दिनांक 15/8/2022 रोजी त्याची प्रियसी अंकिता श्रीवास्तव हिचा N11 नवजीवन कॉलनी D/1/1 या खोलीत भाड्याच्या खोलीत तिने लग्नाचा तगादा लावल्यामुळे तिचा खून केला आणि त्याच्यानंतर पुन्हा शिवूर गावी जाऊन दुसऱ्या दिवशी 1 वाजता येऊन पुन्हा तिचं चाकूने शिर आणि डावा हात याचे हे करून कॅरीबॅगमध्ये टाकून मोटरसायकलवरती घेऊन तो शिवूर बंगला येथील त्याच्या गोडाऊनमध्ये त्याने ते तिथं ठेवले आणि दिनांक 17/8/2022 रोजी सकाळी गाडी भाड्याने घेऊन सोबत आणून तिच्या धडाच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असतानाच तेथील वरचे भाडेकरू हिला संशय आला आणि तिने पोलिसांना आणि घरमालकाला फोन करून सांगितलं आणि त्याच्यावरून पोलिसांनी नाकाबंदी केल्यानंतर तो त्या शिर नसलेल्या बॉडीसह धडासह गाडीत देवगाव रंगारी पोलीस स्टेशनच्या आधीत सापडला। तिथं त्यांनी हे केलं आणि त्याच्यानंतर त्यांना दोघांना घेऊन सिडको पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर रमेश राठोड PSI यांनी त्याच्याविरुद्ध रीतसर पोलिसांना तक्रार दिली आणि सलगरकर साहेबांनी तपास करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं। सदरील केस ही S.A. सिन्हा मॅडम यांच्याकडे चालली। त्याच्यात एकूण 28 साक्षीदार तपासण्यात आले। त्यातील तिच्या मैत्रिणीची साक्ष आणि तिथले जे भाडेकरू होते दोन्ही म्हणजे जे अलका गायकवाड या भाडेकरूने पाहिलं संशय आला तिला आणि त्या विक्रीवाले या दोघांची साक्ष तसेच डॉक्टर अनपन्स आणि CCTV फुटेज या सर्वांच्या याच्यावरून जे आहे तर त्याने प्रियसीचा निर्गुण खून करून खून केल्याचे सिद्ध झाले आणि त्याला जे आहे तर माननीय न्यायालयाने 302 कलमाखाली जन्मठेप आणि 25,000 दंड आणि जर दंड न भरल्यास सश्रम 2 वर्ष कारावासाची शिक्षा आणि 201 पुरावा नष्ट करण्याच्या कामी दोषी धरून त्याच्यात 3 वर्ष आणि 5,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा दिली। मी अरविंद परशुराम बागुल एकूण 8 हे केलं आणि मला ह्या केस चालवण्याच्या याच्यात जे आहेत तत्कालीन PI सिडकोचे जाधव साहेब नंतर सुनील जाधव पैरव ऑफिसर यांची हे झाली म्हणजे साक्षीदार वेळेवर त्यांनी हे केलं।